ओके, तर आज आपण डिस्कस करणार आहोत 5 अशा कमिशन बेस्ड बिझनेस आयडियाज जे की तुम्ही इझिली तुमच्या घरातूनच 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये चालू करू शकताय. आता हे जे 5 बिझनेस आयडियाज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी आहे ती तुम्हाला करायची नाही आहे. हां, नक्कीच तुमचा वेळ, तुमची एनर्जी, तुमचा टाइम जो आहे तर तो नक्कीच लागेल, बट 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये चालू होणारे हे बिझनेस आयडियाज आहेत जे की तुम्हाला हाय प्रॉफिट किंवा हाय मार्जिन जे असतील तर ते देऊ शकतात. हे सगळे 5च्या 5 बिझनेस आयडियाज जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट असणार आहेत, त्यामुळे फुल व्हिडिओ जो असेल तर तो स्किप न करता बघा, कारण प्रत्येक बिझनेस सोबत मी एक टिप देणार आहे की हा जो बिझनेस आहे तो कशा प्रकारे तुम्ही ग्रो करू शकता. तर नमस्कार, मी क्षितिज आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचं युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल कंटेंट नेहमीच पोस्ट करत असतो. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन दिसते तर ती पण हिट करा, म्हणजे आपला नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जे आहे ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल. तर आजच्या लिस्ट मधली आपली सगळ्यात पहिली बिझनेस आयडिया जी आहे तर ती आहे रिअल इस्टेट रेफरल एजंट. आता तुम्हाला माहिती आहे भरपूर लोक व्यवसायानिमित्त, कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी शिफ्ट होतात. ठीक आहे, म्हणजे गावाकडची माणसं खूप जी आता ती शहरामध्ये राहतात किंवा तिकडे तुम्हाला रेंट आणि सेल हे 2 ऑप्शन्स असतात. एक तर ती जी लोक येतात तर ती एकतर घर भाड्याने घेतात किंवा तर ते घर विकत घेतात. ठीक आहे, तर हे 2 ऑप्शन्स तुमच्याकडे येतात की तुम्हाला एक रेफरल एजंट म्हणून इथे काम करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, तर इथे मिडल पर्सन म्हणून काम करायचं आहे. तुमच्याकडे तुम्हाला प्रॉपर्टीज माहिती आहेत जे की हे करायच्यात, रेंटने द्यायच्यात किंवा भाड्याने द्यायच्यात, आणि तुम्हाला अशी लोक माहिती आहेत जे ही प्रॉपर्टी घेणार आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला एक मिडल पर्सन म्हणून काम करायचं आहे आणि या लोकांना हे जे प्रॉपर्टीज असतील तर ते तुम्हाला दाखवायचे आहेत आणि याच्या थ्रू तुम्ही कमिशन बेसिसवरती इन्कम जो आहे तो जनरेट करा. तर मेनली सिटीजमध्ये जर तुम्ही बघितलं तर जे कमिशन बेसिसवरती एजंट जे चार्ज करतात तर ते एक रेंट असते. फॉर एक्झाम्पल एखादी प्रॉपर्टीचं रेंट जर 8,000 असेल तर एक रेंट तुम्हाला एजंटला जे असेल तर ते द्यावं लागतं. अशा प्रकारे तुमचा हा जो बिझनेस आहे तर तो चालू शकतो. आणि त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन म्हणजे जे सेलसाठी प्रॉपर्टीज असतात, जे नवीन कन्स्ट्रक्शन असतील किंवा ओल्ड कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीज पण असतात जे की सेल आउटसाठी ओपन असतात. मी याच्यामध्ये तुमचे जे काही फ्लॅट्स असतील, जे काही तुमचे बंगलोज असतील, जे काही तुमची लँड असेल तर ती तुम्ही सेल करू शकता अशा लोकांना ज्यांना त्याची गरज आहे. ठीक आहे, आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आले असतील की आम्ही हे काम करू, पण आम्हाला या कामासाठी एक तर रिअल इस्टेट्स जे आहेत किंवा म्हणजे जे प्रॉपर्टीज आहेत तर ते कुठून भेटणार आहेत जे की सेलसाठी किंवा रेंटसाठी अवेलेबल असतात. आणि सेकंड ऑप्शन म्हणजे ही जी लोक आहेत तर ती कुठून भेटणार आहेत ज्यांना खरंच घरं हवी आहेत, घरांची गरज आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे जे काही रिअल इस्टेट एजंट्स तुम्हाला माहिती आहे तर त्यांच्यासोबत तुम्हाला टायअप करायचा. जे काही नवीन कन्स्ट्रक्शन्स वगैरे चालू होत आहेत तर त्यांच्यासोबत तुम्हाला टायअप करायचा, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचे आणि डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन किंवा अपडेट्स तुमच्या एरियामधले असतील किंवा ज्या एरियामध्ये तुम्ही टार्गेट करणार आहात तर त्या एरियामधली डिटेल इन्फॉर्मेशन जी असेल तर ती तुम्हाला माहिती असली पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमच्याकडे हे जे लोक आहेत जे फ्लॅट किंवा घरं रेंटनी किंवा सेलनी कसे घेणार आहे तर ती कशी येते. तर सगळ्यात महत्त्वाचे टिप म्हणजे तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स जे असतील ना तर ते स्ट्रॉंग करा. जसं की फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब या तिन्ही अकाउंट्सवरती, या तिन्ही प्लॅटफॉर्म्सवरती तुमचं अकाउंट ओपन करा आणि जे काही तुमची प्रॉपर्टी असेल, ठीक आहे, जी की रेंटनी असेल किंवा जे की सेल आउटला असेल तर त्या प्रॉपर्टीचे डिटेल्ड व्हिडिओज जे असतील, ठीक आहे, इंटेरियर व्हिडिओज जे असतील तर ते तुम्हाला शूट करायचे आहेत आणि सिम्पली ते तुम्हाला तुमच्या अकाउंट्सवरती शेअर करायचे आहेत. सोबतच त्या व्हिडिओला तुमचा डिस्क्रिप्शनमध्ये असेल किंवा व्हिडिओमध्ये असेल तुमचा मोबाईल नंबर जो आहे तर तो अटॅच करायचा आणि लोकांना तुम्हाला आव्हान करायचं आहे की जर ही प्रॉपर्टी तुम्हाला रेंट करायची असेल किंवा बाय करायची असेल तर सिम्पली या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, तर तुमच्या एरियामध्ये ऑलमोस्ट जितके प्रॉपर्टीज असतील ना तर तितके प्रॉपर्टीज या अशा थ्रू तुम्ही कव्हर करायचं बघा. जर तुम्हाला वर्क फ्रॉम होम करायचं, जर तुम्हाला बाहेर जायचं नाही, प्रॉपर्टीज कोणाला दाखवायला तुम्हाला जायला जमत नाहीये, जर तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये स्टक आहात तर सिम्पल एक गोष्ट करा की तुमचे जे एजंट्स असतील ना जवळपासचे तर त्या एजंट सोबत तुम्ही टायअप करा आणि तुमच्याकडे जे काही लीड्स येतात ना तर ते लीड्स तुम्ही त्या एजंट्सना फॉरवर्ड करा. जर लीड क्लोज झाली तर तुमचं जे काही कमिशन असेल तर ते काय तुमचं ठरलेलं असेल, जसं की 50-50 असेल, 60-40 असेल तर त्या अकॉर्डिंगली तुम्हाला मिळून जाईल. बट ट्रस्ट मी, हा जो बिझनेस आयडिया आहे तर तो खूप बेस्ट आहे, स्पेशली जर तुम्ही पुणे, मुंबई किंवा सिटी एरियामध्ये राहत असाल, कारण तिकडे लोकांना प्रचंड घरं जी आहेत तर ती भाड्याने हवी असतात किंवा विकत हवी असतात. त्यामुळे तुमच्यासाठी ही एक बेस्ट अपॉर्च्युनिटी अवेलेबल होऊन जाईल.
त्यानंतर आपलं बिझनेस आयडिया नंबर 2 आहे फ्रीलान्स सेल्स एजंट. आता सेल्स म्हणजे काय? सेल्स म्हणजे एखादा प्रोडक्ट असेल किंवा एखादी वस्तू असेल तर ती विकायची असते, ठीक आहे. मग आता इथे भरपूर कंपनीज असतात ज्यांचे प्रॉडक्ट्स असतात किंवा ज्यांचे सर्व्हिसेस असतात जे की तुम्हाला सेल आउट करायचे असतात कमिशन बेसिसवरती. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया की एखादी वस्तू आहे, जसं की डिटर्जंट पावडर असेल, ठीक आहे, किंवा डिटर्जंट लिक्विड असेल, तर ते तुम्हाला सेल आउट करायचं आहे. तर त्या डिटर्जंटची जर किंमत 100 रुपीज असेल मार्केटमध्ये, तर तुम्हाला जे काही एजंटकडून तुम्ही घेताय तर तुम्ही 80 रुपीजला घेऊन 20 रुपीज कमिशन बेसिसवरती ते जे डिटर्जंट असेल तर ते तुम्ही सेल आउट करू शकता. अशा टाईपमध्ये तुम्ही प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस पण सेल आउट करू शकता. जसं की भरपूर लोक त्यांचे वेगवेगळे ॲप्स लॉन्च करतात, वेबसाईट्स असतात, ठीक आहे. मग यावरती वेगवेगळे सर्व्हिसेस त्यांना सेल करायचे असतात. तर सिम्पली तुम्ही हे जे सर्व्हिसेस असतात तर ते सेल करण्यासाठी पण त्यांना मदत करू शकताय. लीड्स जे असतील तर ते मिळवण्यासाठी हे लीड्स वगैरे या सगळ्या गोष्टी सिम्पली तुम्हाला तुमच्या फोन कवरून करायचं. जसं की मी सांगितलं, तुमचा जो काही बिझनेस असेल तर सिम्पली त्याचे सोशल मीडिया अकाउंट्स ओपन करा. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि बिझनेस व्हॉट्सअप ॲटलिस्ट तुम्हाला सेटअप करायचं आहे आणि तुम्हाला लीड्स जे आहेत ते ऑटोमॅटिकली मिळतील. कोल्ड कॉलिंग करा, ईमेल्स पाठवा लोकांना, जिथे जे रिक्वायरमेंट आहे व्हॉट्सअप ॲक्टिव्हिटी करा आणि तुम्हाला लीड्स पण मिळतील आणि तुमचे प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस जे असतील तर ते इझिली सेल आउट पण होऊन जातील. त्यानंतर आपल्या लिस्टमध्ये बिझनेस आयडिया नंबर 3 आहे ऑनलाईन कोर्स ॲफिलिएट. आता तुमच्यापैकी भरपूर जणांचे मला म्हणजे माझ्या स्टुडंट्सचे मला क्वेश्चन आले होते, तर त्याच्यावरून हा जो बिझनेस आयडिया आहे ना तर तो मी घेतला, कारण हा सुद्धा मला खूप बेस्ट वाटला. आता ऑनलाईन कोर्स ॲफिलिएटमध्ये काय असतं बघा. फॉर एक्झाम्पल आता माझी अकॅडमी आहे, ठीक आहे. मी ग्राफिक्स, यूट्यूब, सोशल मीडिया मॅनेजमेंट, स्पोकन इंग्लिश, तर या रिलेटेड वेगवेगळे कोर्सेस जे असतील तर ते मी प्रोव्हाइड करते, ठीक आहे. आता ॲज अ बिझनेस, ठीक आहे, ॲज अ अकॅडमी, ॲज अ बिझनेस ओनर माझी अशी इच्छा असणार आहे की माझा जो व्यवसाय आहे, माझी जी अकॅडमी आहे तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी. म्हणजे माझे कोर्सेस जे असतील तर ते जास्तीत जास्त गरज ज्यांना आहे तर त्या लोकांपर्यंत पोहोचावे आणि ॲडमिशन्स जे असतील तर ते माझ्या अकॅडमी जे असतील तर त्याच्यामध्ये व्हावे. कुठलेही बिझनेस ओनर असेल तर त्यांची सेम असेल ती रिक्वायरमेंट, ठीक आहे. तर अशा केसमध्ये तुम्ही काय करू शकताय, तर तुम्ही त्या अकॅडमी ओनरला किंवा त्या अकॅडमीला तुम्ही कमिशन बेसिसवरती स्टुडंट्स आणून देऊ शकता. फॉर एक्झाम्पल तर एका कोर्सची जर फीज असेल 1000 रुपीज, तर तुम्ही कमिशन बेसिसवरती तिकडे एनरोलमेंट्स देऊ शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही त्यांना जर 5 स्टुडंट्स दिले, म्हणजे पर स्टुडंट तुम्ही कमिशन फिक्स करायचं आहे की एका स्टुडंट मागे तुम्हाला किती कमिशन मिळणार आहे आणि त्या अकॉर्डिंगली मग तुम्ही त्या अकॅडमीसाठी ऑनलाईन मार्केटिंग असेल किंवा ऑफलाईन मार्केटिंग असेल तर ती करू शकताय. तुमच्या नेटवर्कमध्ये जे काही लोक आहेत तर त्यांना तुम्ही ती जी ॲडव्हर्टिजमेंट असेल तर ती शेअर करू शकताय, कोर्समध्ये एनरोल करायला सांगू शकताय. आणि जर नक्कीच त्यांना सुद्धा तो कोर्स महत्त्वाचा वाटला, अफोर्डेबल वाटला आणि लाईफमध्ये काहीतरी चेंजेस घडवणारा वाटला तर नक्की ते लोक एनरोल करतीलच. आणि त्यावेळी तुम्हाला काय होणार आहे, एक मिडल पर्सन म्हणून तुम्हाला कमिशन मिळणार आहे. अकॅडमी आणि स्टुडंट दोन एकत्र कनेक्ट झाले, ते कनेक्ट करण्याचं काम जे आहे ते तुम्ही केलं ॲज अ रेफरल, ॲज अ कमिशन बेसिसवरती. त्यामुळे जे काही कमिशन आहे पर कोर्स जे काही तुमचं ठरलेलं असेल ओनर सोबत तर ते तुम्हाला मिळेल. हां, इथे एक गोष्ट तुम्हाला होऊ शकते ती म्हणजे आता इथे काही टार्गेट बेसिसवरती काम नसते, बट स्टील काही अकॅडमीजमध्ये ना इन्सेंटिव्स मिळतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही मंथली 30 ॲडमिशन्सच्या वरती केले, 50 ॲडमिशन्सच्या वरती केले तर एक इन्सेंटिव्ह अमाऊंट असते, म्हणजे ॲडिशनल अमाऊंट असते तुम्हाला एनकरेज करण्यासाठी, इन्स्पायर करण्यासाठी किंवा इतर लोकांना मोटिवेट करण्यासाठी की तुम्ही जर टार्गेट अचीव केलं किंवा तुम्ही जर जास्त ॲडमिशन्स आणले तर तुम्हाला इकडे एक ॲडिशनल एक मोटिवेशन म्हणून तुम्हाला एक ॲडिशनल अमाऊंट जी आहे ती सुद्धा पे केली जाते इन्सेंटिव्हच्या स्वरूपामध्ये. तर अशा टाईपमध्ये जे काही कोर्सेस असतील, जे काही अकॅडमीज असतील तर त्यांना तुम्ही टार्गेट करू शकता. मग याच्यामध्ये मोठे मोठे अकॅडमीज पण आहेत, जसं की युडेमी असेल किंवा टीचिंगचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. इंडिव्हिज्युअल टीचर्स पण तुम्ही चेकआउट करू शकता. जसं की माझ्याशी रिलेटेड जर तुम्ही बघितलं तर माऊली बिझनेस अकॅडमी ही आपली अकॅडमी आहे. तर मी सुद्धा सध्या विचार करते की अशा टाईपचे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज असतील तर ते नक्कीच मी यूज करणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला माझ्यासोबत ॲज अ कमिशन एजंट काम करायचं असेल तर मी खाली व्हॉट्सअपचा नंबर देते, प्लीज व्हॉट्सअप करा कमिशन एजंट, ठीक आहे. व्हॉट्सअपमध्ये काय मेसेज करायचं आहे, कमिशन एजंट म्हणून मेसेज करा. जे काही डिटेल्स असतील या बिझनेस रिलेटेड किंवा या कोलॅबरेशनचे रिलेटेड तर ते तुमच्यासोबत शेअर केले जातील आणि गरज पडली तर तुम्हाला कॉल सुद्धा जो आहे तर तो केला जाईल, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला हा जो बिझनेस आयडिया आहे तर तो बेटर राहील. तुम्हाला एकतर काही काम त्याच्यामध्ये मेजरली करायचं नाही, कोणाला शिकवायचं नाही, जस्ट तुम्हाला स्टुडंट्स जे असतील तर ते गॅदर करून एखाद्या अकॅडमीसाठी द्यायचे आहेत. तर आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट बिझनेस आयडिया आहे ट्रॅव्हल एजंट. आता तुम्हाला माहिती आहे भरपूर लोक
ऑल ओव्हर इंडिया फिरतायत किंवा अब्रॉड पण जातात, ठीक आहे. अशा वेळी जर तुम्ही ट्रॅव्हल एजंट झालात, म्हणजे आता वेगवेगळे कंपनीज आलेल्या आहेत, जसं की मेक माय ट्रिप असेल, भरपूर भरपूर वेगवेगळ्या कंपनीज आलेल्या आहेत. जर तुम्ही यांची फ्रँचायझी घेतली किंवा यांच्यासोबत जर तुम्ही टायअप किंवा कोलॅबरेशन केलं आणि जर यांचे पॅकेजेस तुम्ही सेल केले, फॉर एक्झाम्पल एक दुबईची ट्रिप जी आहे तर ती पर पर्सन 1.5 लाख असेल, 1.5 लाखाची असेल, ठीक आहे. तर जर तुम्ही ते पॅकेज सेल केलं, सपोज तुम्ही 5 लोकांना दुबईची ट्रिप जे असेल तर ती सेल केली, तर त्या पॅकेजवरती जे काही कमिशन असेल त्या ट्रॅव्हल एजन्सी करून, तर ते कमिशन जे असेल तर ते तुम्हाला मिळेल. तुम्ही जर काश्मीरची ट्रिप एक 4 लोकांना सेल आउट केली, तर त्या ट्रिपवरती जे काही कमिशन असेल तर ते तुम्हाला मिळेल, ठीक आहे. मी इथे पण तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स जे असतील तर ते स्ट्रॉंग हवे. जास्तीत जास्त माहिती तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून त्या बिझनेसशी रिलेटेड जे असेल तर ते शेअर करायचे. फॉर एक्झाम्पल तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये काय काय डेस्टिनेशन्स आहेत, जसं की काश्मीर असेल, दुबई असेल किंवा इंडियामधल्या काही प्लेसेस असतील, तर हे तुम्हाला काय करायचे, त्यांची जी नेचर आहे, त्या सिनरी आहे, त्यांचं जे कल्चर आहे, तर त्या व्हिडिओजच्या फॉर्मॅटमधून तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती शेअर करायचे आहेत, सो दॅट जास्तीत जास्त लोक बघतील आणि जास्तीत जास्त लोकांना ट्रस्ट डेव्हलप होईल आणि त्यामुळे तुमच्याकडून पॅकेजेस घेण्याचे जे रेट्स असतील तर ते इन्क्रीज होतील. आणि त्यानंतर आपल्या लिस्टमध्ये 5व्या आणि लास्ट लिस्टला आहे इन्शुरन्स एजंट. आता तुम्ही बघितलं तर मी लास्ट मंथमध्येच माझ्यासाठी एक हेल्थ इन्शुरन्स जो आहे तर तो घेतला. तर इन्शुरन्स घेणाऱ्यांची संख्या जी आहे तर ती दिवसेंदिवस वाढते, कारण लोकांना माहिती आहे आता की एक कॉमन मिडल फॅमिलीमधून, मिडल क्लास फॅमिलीमधून ज्यावेळी आपण येतो तर त्यावेळी आपण इन्शुरन्सचा पार्ट ना खूप निग्लेक्ट करत होतो इनिशियल स्टेजला, आणि त्याच्यामुळे एखादी मेडिकल इमर्जन्सी आली किंवा एखाद्या व्यक्तीची डेथ झाली तर पूर्ण फॅमिली जी आहे ना ती कोलॅप्स होत होती. पण आता लोक खूप हुशार झालेले आहेत, लोकांना खूप समज आलेला आहे, त्यामुळे जे हेल्थ इन्शुरन्स असतात किंवा जे टर्म इन्शुरन्स असतात तर ते लोक करतातच करतात. आणि त्यामुळे तुम्ही हेल्थ इन्शुरन्स असेल, टर्म इन्शुरन्स असेल, कार इन्शुरन्स असेल, जसं की व्हेकल इन्शुरन्स असतात, तर ते तुम्ही चालू करू शकताय आणि वेगवेगळ्या लोकांना तुमच्या इन्शुरन्सची माहिती सिम्पली तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरूनच द्यायची आहे आणि जास्तीत जास्त लीड्स तुम्हाला घ्यायच्यात आणि ते जे इन्शुरन्स असतील तर ते तुम्हाला जे काही तुमची टायअप केलेली इन्शुरन्स एजन्सी आहे तर त्यांच्यासोबत डिटेल्स शेअर करायचे, पुढची सगळी प्रोसेस ते करून घेतात, ठीक आहे. जसं की पेमेंट रिसिव्ह करणं, रिसिट देणं, इन्शुरन्सचे डिटेल्स पाठवणं, या सगळ्या ज्या गोष्टी असतील तर ती इन्शुरन्स कंपनी करते. तुम्हाला सिम्पली एक मिडल पर्सन म्हणून काम करायचं आहे आणि इन्शुरन्स कंपनी असेल आणि ते जे काही लोक असतील तर त्यांची तुम्हाला भेट करून द्यायची आहे. तर अशा पद्धतीने अगदी सिम्पल इन्शुरन्स एजंटचं काम आहे. बट ट्रस्ट मी, इकडे तुम्हाला खूप जास्त बेनिफिट जो आहे किंवा कमिशन जो आहे तो मिळू शकतो. इकडे तुम्ही LICचे पॉलिसीज असतील, जसं की तुम्ही बघा वेगवेगळ्या कंपनीज आहेत, जसं की LIC असेल, टाटा AIG आहे, गो डिजिटल आहे, मला जे माहिती आहे तर ते मी तुमच्यासोबत सांगते. ICICI लोंबार्ड आहे, स्टार हेल्थ इन्शुरन्स आहे. तर ह्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत इन्शुरन्सच्या, तर या वेगवेगळ्या कंपनीसोबत तुम्ही टाईप करू शकताय आणि नक्कीच तुम्ही या फील्डमध्ये एक चांगला इन्कम सोर्स स्वतःसाठी जो आहे तर तो जनरेट करू शकताय. तर आय होप हे 5 बिझनेस आयडियाज तुम्हाला आवडली असतील. यातली कोणती बिझनेस आयडिया तुम्हाला आवडली आणि कोणती बिझनेस आयडिया तुम्ही स्वतः ट्राय करणार आहात तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आणि तुमचे जे काय काय कॉमेंट्स येतात ते मला खूप मोटिवेशन देतात नवीन व्हिडिओ जे असतील तर ते तुमच्यासोबत शेअर करायला, नवीन कॉन्टेंट जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करायला. त्यामुळे प्लीज अशाच पद्धतीने मला मोटिवेट करण्यासाठी छान छान कॉमेंट्स जे असतील तर ते करत राहा. तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओज हवे तर ते पण मेसेज करून सांगा. तुमचे जे मोस्ट डिमांड व्हिडिओज आहेत तर ते आहेत ChatGPT, त्यानंतर तुम्हाला गुगल मीट बघायचं आहे, गुगल ड्राईव्ह तुम्हाला बघायचं, तर हे माझ्या टू डू लिस्टमध्ये आहे. तर हे व्हिडिओज लवकरात लवकर मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. अजून एका मॅडमची मला भरपूर कमेंट येते, ते म्हणजे सर्टिफिकेट कसं बनवायचं, तर ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये जे आता ते एक्सप्लेन करेन की सर्टिफिकेट कसं बनवायचं, ठीक आहे. तर याच्या व्यतिरिक्त तुमचे अजून काही डाऊट्स असतील, काही शंका असतील तर प्लीज तुम्ही कॉमेंटमध्ये जे असेल तर ते मेसेज करू शकता. आणि हे जे मी तुम्हाला बिझनेस आयडिया सांगितले ना, तर याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन तुम्हाला इनिशियल स्टेजला लागत नाही. जसं की रिअल इस्टेटमध्ये लागत नाही, सेल्समध्ये रेफरलसाठी लागत नाही, ॲफिलिएट कोर्समध्ये लागत नाही, ट्रॅव्हल एजन्सी म्हणजे ट्रॅव्हल एजन्सी नाही आहे तुमची, बट तुम्ही एक तिकडे एजंट म्हणून काम करताय, जे की तुम्ही त्या एजन्सीला क्लायंट्स प्रोव्हाइड करताय, तर तिकडे पण नाही लागत. आणि इन्शुरन्स एजंटमध्ये पण नाही लागत कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन.
आणि टार्गेट बेस्ड कुठलीही कामं नाही आहेत. तुमच्या मनाचं तुम्ही मालक आहात. बट येस, कसं आहे, एखाद्या फील्डमध्ये आपण काम करतो आणि कमिशन जे आहे तर ते आपल्याला मिळायला चालू होतं ना, तर त्यावेळी आपली पण इच्छा होते की अजून जास्त आपण काम करूयात, अजून जास्त वेळ आपण या फील्डला देऊयात. त्यामुळे नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये काहीतरी बेटरमेंट कराल, हीच माझी अपेक्षा आहे. तर पुन्हा भेटूयात एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघत जा. पूर्ण व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये काही स्टेप्स एक्सप्लेन करत असते, त्यामुळे व्हिडिओ स्किप करत जाऊ नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.